नमस्कार, कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत आहे. आज मी कुरकुरीत अशी हलवा फ्राय बनवणार आहे. यासाठी मी एक फ्रेश हलवा घेतला आहे. तो छान असा कापून आता मी तो स्वच्छ छान धुवून घेते. हलवा एकदम असा फ्रेश आहे. तुम्ही पाहू शकता किती फ्रेश दिसतोय. आता यावर लावण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. इथे मी आमचा घरगुती मसाला घेतला आहे 2 चमचे. 1 चमचा लाल तिखट घेतलाय आणि मीठ घ्यायचंय. आपल्याला आवडीप्रमाणे मीठ घालून घ्या. यामध्ये मी कोकम आगळ घालणार आहे, यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. हळद ही घालते अर्धा चमचा आणि मीठ बघा मी घातलंय, कमीच घालायचं मीठ. आणि 1 झाकण पूर्ण मी कोकम आगळ घेतलं आहे. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि सर्व आपण आपल्या माशांच्या तुकड्यांना लावून घ्यायचे. सर्व बाजूनी ते छान असं लावून घ्यायचं मस्त. व्यवस्थित असं सर्व साईडनी वगैरे सगळीकडून लावून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा. अशा प्रकारे हे सर्व लावून घेतले आणि 10-15 मिनिटासाठी आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं. मॅरिनेट केल्याने काय होतं, आपली फिश खूप छान लागते. तर हे सर्व तुकड्यांना मी असं लावून घेतलं आहे. 10-15 मिनिटांनंतर मी ते फ्राय करण्याआधी रवा आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण घेणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा लाल तिखटही घेतलं आहे. हे सर्व मिक्स करून व्यवस्थित आणि लोखंडाच्या तव्यावर मी हे फ्राय करणार आहे. तेलही आपल्याला कमीच लागणार आहे यावर. आता हेच एक तुकडा मी व्यवस्थित असा रव्यामध्ये घोळून असा तव्यावरती टाकून घेते. अशाच प्रकारे मी सर्व तुकडे तव्यावरती घालून घेते. आणि ही फिश अगदी लवकर होते. हिला जास्त वेळही लागत नाही फ्राय होण्यासाठी. 2-3 मिनिटे एका बाजूने आणि 2-3 मिनिटे दुसऱ्या बाजूने असं मध्ये आपण पलटी करून पाहायचे आहे. पहा, असे मी सर्व असे 3-4 तुकडे तव्यावरती घालून घेते आणि सगळीकडून थोडंसं असं तेल टाकून घेते. 2 ते 3 मिनिटांनंतर आणि गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही. मीडियम टू स्लो गॅसवरच आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी 2-3 मिनिटांनंतर असे पलटी करून घेतले. असे छान असे फ्राय करून घ्यायचे, अगदी कुरकुरीत आणि आतमधून ज्युसी, वरून कुरकुरीत असतात, आतमध्ये एकदम सॉफ्ट. खूप छान प्रकारे तयार होते ही फिश. खायला तर खूपच टेस्टी असते. तुम्हीही अशीच बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये पाठवा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कृपया कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. धन्यवाद.